मुंबई मेट्रोचं श्रेय कोणाला जातं? विकासाचं ते मॉडेल कोणाचं होतं? बीजेपीचं होतं, शिवसेनेचं होतं की काँग्रेसचं? चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्रामध्ये 2004 ते 2014 पर्यंत काँग्रेस ही सत्तेमध्ये होती आणि त्यावेळेस 3 मुख्य कामं मुंबई मेट्रोसाठी करण्यात आली. सर्वप्रथम तर सर्वे करण्यात आला. आज ज्या आपण लाईन्स बघतो मेट्रोच्या, तो त्याच वेळेसचा मास्टर प्लॅन आहे. मित्रांनो, दुसरी जी गोष्ट करण्यात आली ती म्हणजे घाटकोपर पासून ते वर्सोवापर्यंतची जी मेट्रो लाईन 1 आहे त्याचं उद्घाटन त्याच काळात करण्यात आलं. आणि मित्रांनो, आपण जो जपानमधून पैसा आणणार होतो जायका कॉर्पोरेशनच्या माध्यमातून, त्याच्या ज्या डील्स होत्या त्या देखील पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच करण्यात आल्या. चाल होता 2014, ज्यावेळेस बीजेपी आणि शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होतं आणि मुख्यमंत्री बनतात देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, खरं तर याच काळामध्ये वॉर रूम नावाच्या नवीन कॉन्सेप्टची स्थापना झाली. या कॉन्सेप्टनुसार जे पण इंजिनियर्स असतील किंवा प्रोजेक्ट मॅनेजर्स असतील ते डिरेक्टली रिपोर्ट करतील सीएमओला, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला. मित्रांनो, यामुळे काय झालं की ज्या फाईल्स एक डिपार्टमेंटपासून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जायचा ते बंद झालं आणि मेट्रोच्या कामांना गती आली. 2019 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतात आणि एक महत्त्वाचा निर्णय घेतला जातो. ते म्हणजे आरे जंगलातलं जे कारशेड आहे ते हलवलं जातं कांजूरमार्गला. मित्रांनो, यामुळे काय होतं की जे प्रोजेक्टचं व्हॅल्युएशन आहे ते 10,000 करोडनी वाढतं आणि जे प्रोजेक्ट डेडलाईन्स आहेत त्या देखील पुढे ढकलल्या जातात. 2022 साली मुख्यमंत्री बनतात एकनाथ शिंदे. जो निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला होता कांजूरमार्गच्या बाबतीत त्याला फिरवलं जातं आणि आरेमध्येच मेट्रो लाईन 3चं कारशेड हे बांधलं जातं. मित्रांनो, खरं तर 2025लाच मुंबईला आपली फर्स्ट अंडरग्राऊंड मेट्रो देखील भेटली होती. मित्रांनो, मुंबई मेट्रोची पूर्ण स्टोरी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण आहे मुंबईचा खरा इन्फ्रास्ट्रक्चर मॅन हे मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.